प्रफुल्ल पटेलांना मोदींनी वेगळं गिफ्ट दिलं असं सुद्धा रोहित पवार म्हणतायत। प्रफुल्ल पटेलांनाही मंत्रिपद न मिळाल्यावरून टोलेबाजी बघायला मिळते। जो काबिल है तोच बनेगा असं कोण म्हणलं? मुख्यमंत्री साहेब म्हणलं। खरं तर श्रीकांत शिंदेंना मी जवळून बघितलेलं आहे, ते काबिल आहेत मला तरी वाटतं, पण त्यांच्या वडिलांना ते काबिल वाटत नसतील तर त्याला मी काय करू शकत नाही। पण कसं असतं की मुख्यमंत्री पद हे खूप तसं मोठं पद, ते सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं। त्यामुळे त्यांनी तिथं करत असताना एकदम स्ट्रॅटेजिक चांगला निर्णय घेतला आणि त्याच्याच बरोबर मुख्यमंत्र्यांचा मुलगा जर खासदार असेल तर मंत्री कुणी त्यांच्या पक्षातलं झालं तरी त्यांना श्रीकांत शिंदेचं हे ऐकावंच लागतं, राज्यात पण ऐकावंच लागतं। त्यामुळे त्यांना खूप मोठा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही। फक्त एकच कदाचित त्यांना मंत्रिपद मिळाले। प्रफुल्ल पटेल साहेबांवर ईडीने जी कारवाई केली होती, त्यांचं ऑफिस आणि त्यांचं घर जे ईडीने ताब्यात घेतलं होतं ते आता परत एकदा त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे। ईडीने कारवाई थांबवलेली आहे। त्याचा अर्थ मोदी साहेबांनी तसं बघितलं तर व्यक्तिगत गिफ्ट त्यांना दिलेलंच आहे, पण मंत्रिपद दिलं नसल्यामुळे लोकसभेपुरताच अजितदादांचा फायदा हे भाजप करून घेणार। पण फायदा तर काही झालेला नाही। म्हणजे लोकसभा झाल्यानंतर विधानसभा जर अजितदादांच्या सर्व आमदारांना आणि नेत्यांना जर लढायची असेल तर त्यांना एकच पर्याय राहणार आहे, म्हणजे भाजपचं चिन्ह। हा संदेश भाजपच्या मोठ्या केंद्रातल्या नेत्यांनी दिलेला दिसतोय असं आपल्याला म्हणावं लागेल।